बोरं घेण्यासाठी मी स्पेशल गावामध्ये आले होते, कारण की आज माझ्या बाळाचं बोरनाने करायची इच्छा नव्हती, पण म्हणतात की एक वेळेस केलं ना तर 5 वर्ष कंटिन्यू करावं लागतं. म्हटलं करूनच टाकू. कारण की पोरं त्रासच एवढे देतात त्यांचं ना, लहानपणी ना काहीच बड्डे वगैरे असं करायलाच नाही पाहिजे, जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत. पण मग ते लहानपणी करतात ना, तीच मजा वेगळीच असते. तर चला, त्यानंतर मी पटकन इथं माझी तयारी वगैरे करून घेतली घरी येऊन. आणि बोर आणण्यासाठी मला काय काय जे साहित्य लागत होतं ना, मी एका पाठीमध्ये घेतलं मुरमुरे, चॉकलेट आणि जे बोरं आणली होती ना गावातून ते 2-3 बिस्किटचे पुडे बी आणले होते, ते बी फोडले आणि त्याच्यामध्ये ठेवले. त्यानंतर मस्त इथं मी पाटी रेडी करून ठेवली. मग नंतर नुसतं घ्यायचं काम राहील. तर त्याच्यामध्ये लेवड्या टाकायच्या होत्या तिळगुळाच्या, ते टाकून घेतल्या. आणि इथं लगेच बरं माझं वाणाचं सामान होतं ना, मला आज शेवटचा दिवस होता, मला आज वाण द्यायचंच होतं. तर इथं वाण तयार करून घेतलं आणि इथं ना एक वाणामध्ये एक वस्तू आपल्याला वाढवावी लागते. मग मी सिंदूर पेनशी वाढवली. आता ज्यांच्याकडून वाण घेतलं होतं त्याला देणं शक्य नव्हतं, कारण की त्याला आम्ही आता म्हटलं चला आता दुसऱ्या ज्यांना द्यायचं होतं त्यांना दिलं. त्या ताईंना वाण दिलं आणि त्यांना सांगितलं की पुढं कसं करायचं म्हणून. तर म्हटलं आज ना मी बोरनान करते, तर त्या दिवशी मी काही वाण वाटलं नव्हतं, तर म्हणून सिंदूर पेन्सिल घेऊन आले होते. म्हटलं ते वाटून देते आज मी. तर हे बघा, पोरांचं असं काही करायचं असलं, असं काही दांगडू चालू राहतं. एक तर त्यांना तयारी करायची नसती, आणि हे बघा हे खुर्च्या वगैरे इकडे तिकडे फेकणं असं चालू होतं. जबरदस्ती कसं तरी त्याला बसवलं खुर्चीवर आणि त्याचं बोरनान पार पाडलं. त्यानंतर आता सगळेजणी आले होते, मस्त सर्वांना मला चहा वगैरे ठेवू, पण एवढी दांगडू चालू होता घरामध्ये की चहा ठेवायला बी जमलं नाही. तर नुसतं मग तिळगुळ दिले आणि हळदी कुंकू दिलं. श्राद्धाचं तेवढ्याच चालू होतं. मम्मी चल माझ्या टीचरनं हळदी कुंकाला बोलवलंय तुला, तर मग तिकडे जाऊ. तर मग श्राद्धाच्या टीचरकडे आलो होतो मी हळदी कुंकासाठी. आणि बाकीच्या ज्या लेडीज होत्या त्या श्राद्धाच्या सगळ्या मैत्रिणीच्या मम्मी होत्या. ते छान असं उखाणा घेतला मी. तुम्ही ऐका, हळद लावते, कुंकू लावते, गळ्यात घालते ठुशी, युवराजरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. घरी येऊन म्हटलं चला चेंज वगैरे करून घेऊ. चेंज केला आणि तेवढ्यात कळालं की लाडूबाईचं बी आज बोरनाने, मग तिकडं जायचं होतं. मग साडीत काय परत नाही नेसली, पण मग तशीच गेली. लाडूला आता चालता येते, ते नुकतंच चालता येते, असे मस्त उड्या मारती टुनुक टुनुक. त्यानंतर हे बघा आम्हाला फुगे भेटले. आता आम्हाला कशाचीच काही गरज नाही, आम्ही फुगेच फुगत बसवणार आहे. त्यानंतर आज गौरीनं हळदी कुंकू बी ठेवलं होतं आणि गौरीनं मस्त छान साडी घातली होती. आता मी घातलेली काढून टाकली, पण गौरी छान दिसत होती. त्यानंतर आमची लाडूबाई, आता आमच्या पोरानं तर काही बोरनान वगैरे मस्त एन्जॉय केलं नाही, पण लाडूना इतकं सुंदर एन्जॉय करत होती. त्यानंतर तिच्या हातानं ती मुरमुरे वगैरे घेऊन डोक्यावर टाकत होती. घरी येऊन स्वयंपाक करायला मला उशीरच झाला होता. वरण भात बनवला, जेवण वगैरे केले. त्यानंतर भांडे वगैरे किचन सगळं स्वच्छ करून ठेवला. आणि माझं आज पाणी बी नव्हतं, तर मग चला नुसतं चेहरा वगैरे पुसून घेतला. आणि त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. बाय. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार.